शेतकऱ्यांना नियमितपणे 8 तास वीज मिळावी अशी मागणी करत आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून वीज वितरण कार्यालयासमोर जोरदार आंदोलन करण्यात आलं आहे। यावेळी आंदोलकांनी वीज मंडळाच्या गेटवर चढून आपल्या आक्रमक भावना व्यक्त केल्या। यावेळी जोरदार घोषणाबाजी सुद्धा करण्यात आली। वीज मंडळाकडून शेतकऱ्यांना अनियमित वीज पुरवठा केला जात आहे। यामुळे शेती पिकांना पाणी देण्यास अडचणी निर्माण होत आहेत। त्यामुळे नियमित 8 तास वीज पुरवठा व्हावा अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते संदीप राजोबा यांनी केली आहे। या मागणीसाठीच मोठ्या संख्येने शेतकऱ्यांनी वीज वितरण कार्यालय विश्रामबाग या ठिकाणी ठिय्या आंदोलन करीत आपल्या भूमिका मांडल्या। नमस्कार। स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं 2 दिवसापूर्वी आम्ही अधीक्षक अभियंता सांगलीचे महावितरणचे यांना निवेदन केलं होतं की 8 तास आम्हाला पूर्वी लाईट देत होतं, त्याच्यामध्ये तुम्ही 2 तास कपात करून 6 तासावर आणलेले आहे। एक तर अवकाळी पाऊस न झाल्यामुळं शेतीची भूक भागलेली नाही आणि शेतामध्ये आता ऊस, द्राक्ष, डाळिंब, त्या ठिकाणी कापूस आणि हळद, केळी ही भाजीपाला नगदी पीक आहेत आणि कसंबसं शेतकरी तो वाचवतो आहे। आणि आता याच्यावर सुद्धा सरकारनं 2 तास कपात केल्यामुळे पिकं वाळू लागलेत। बरीच बरं म्हणून तेलाचे आता तेलबिया म्हणून सोयाबीनचे आम्ही या ठिकाणी टोकन करतो आहे। देशामध्ये खाद्यतेलाचे दर वाढत आहेत, त्यामुळे सोयाबीनला चांगला भाव मिळतो आहे, हे सुद्धा या सरकारला बघवत नाही आहे आणि त्यामुळं सरकारने या कपातीमुळं शेतकरी पूर्णतः उद्ध्वस्त होणार आहे। म्हणून आम्ही या ठिकाणी 2 दिवसापूर्वी निवेदन दिलं होतं, परंतु कोणताही सकारात्मक प्रतिसाद या आम्हाला महावितरण कार्यालयानं दिल्यामुळं आज आम्हाला या ठिकाणी यांच्या गेटवरती चढून या ठिकाणी या कार्याचा ताबा घ्यावा लागला। त्या ठिकाणी आता आमचं शिष्टमंडळ चर्चेत गेलं आहे। जोपर्यंत आम्हाला पूर्वीप्रमाणे 8 तास वीज दिली जाणार नाही, तीसुद्धा विना कपात विना अधेमध्ये घालवता देणार नाहीत। जर घालवली तर त्याची भरपाई पुढच्या तासामध्ये आम्हाला मिळाली पाहिजे, अशाचं निवेदन आता मी अधीक्षक अभियंत्याने दिलं आहे। जोपर्यंत आम्हाला त्यांचा लिखित निवेदन मिळत नाही किंवा आमचा निर्णय होणार नाही, तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाही।